नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर आज 255 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केलाय. त्यामुळे आजपर्यंत एकूण 1,54,591 बांधवांनी हिंदू धर्मातून प्रवेश केलाय. या प्रसंगी नाशिक येथील अनेक साधू महंत उपस्थित होते. अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी जगद्गुरू श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचं प्रवचन, दर्शन आणि मार्गदर्शन सोहळा आयोजित केलाय. या सोहळ्यात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. पुष्पांचा वर्षाव करून त्यांच्या आगमन प्रित्यर्थ जल्लोष करण्यात आला. परकीय आणि परधर्मीय धर्मप्रचारकांनी भूलथापा देऊन आणि आमिषे दाखवून या कुटुंबांना अन्य धर्म स्वीकारणे भाग पडले होते. आता त्यांना या गोष्टीचा पश्चाताप झाला होता. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून त्यांनी पुन्हा विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला. या सोहळ्यापूर्वी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चा केल्या. त्यावेळी त्यांनी कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, आता या कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, बाल संस्कार केंद्रात पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या संस्कारांसाठी घेऊन जावे. मुलांना आपल्या हिंदू धर्माचे संस्कार दिले पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये देखील संस्कार शिकवले पाहिजे. जसे इतर धर्म मुलांना स्वतःबरोबर धार्मिक स्थळी घेऊन जातात, तसेच हिंदू धर्माच्या मुलांना देखील पालकांनी आपल्यासोबत मंदिरात घेऊन गेले पाहिजे. अन्य धर्मीय मुलांवर संस्कार करतात. हिंदू धर्मातील पालकांनीही मुलांना घरी दारी धार्मिक शिक्षण द्यावे. धर्माचे शिक्षण हे असलेच पाहिजे, तर धर्म टिकणार आहे. आज हिंदू धर्माबरोबरच कोणत्याही धर्मावर अन्याय होऊ नये असे माझे मत आहे. यावेळी समस्या आणि मार्गदर्शन सोहळाही झाला. नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीगाव. आज आमचा इथे जो समस्या मार्गदर्शन कार्यक्रम, आम्ही आमची अशी एकूण 13 पीठ आहेत. त्या 13 पीठांवर जात असतो. महाराष्ट्रामध्ये 6 पीठं आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे जे भौगोलिक विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये एक पीठ आहे. आमचं नागपूरला आहे, पूर्व विदर्भासाठी, पश्चिम विदर्भासाठी इकडे याला बुलढाण्याला आहे, त्यानंतर मराठवाड्यासाठी परभणीला आहे. तसं हे उत्तर महाराष्ट्राचं पीठ आहे. आमचं मेन मिशन आहे अंधश्रद्धा निर्मूलन. तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. म्हणजे काय होईल, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून माणूस खऱ्या अर्थानं माणूस बनू शकेल. तर विज्ञानामुळे प्रगती होते फार, पण माणूस गोष्टी होतो, सुसंस्कारित होईलच याची गॅरंटी नाही. पण अध्यात्माच्या संस्कारामुळे माणसावर चांगल्या प्रकारचे संस्कार होऊ शकतात. अर्थात अध्यात्म किती स्वीकारायचं ह्याच्यावर सुद्धा ते अवलंबून आहे. त्यामुळे लोकांची आम्ही समस्या ऐकून घेतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो की बाबा तुझे डोळे विज्ञानवादी असले पाहिजे, मन अध्यात्मवादी असलं पाहिजे आणि बुद्धी वास्तववादी असले पाहिजे. त्याचबरोबर हे असे कार्यक्रम करत असताना घरवापसीचे सुद्धा कार्यक्रम करतो आम्ही. आता परवांच्या दिवशी आम्ही नागपूरला होतो. त्यावेळी नागपूरमध्ये 500 कुटुंबांना आम्ही हिंदू धर्मामध्ये घेतलं. त्याच्या अगोदरच्या एक दिवस अगोदर म्हणजे 14 तारखेला, ह्या महिन्याच्या 14 तारखेला आमचा गोव्याला कार्यक्रम झाला. गोव्यालामध्ये जे पोर्तुगीज लोकांनी हिंदू संस्कृती उघडून टाकली होती, तर ते आणि मंदिरं वगैरे आमची सगळी पाडून टाकली होती. म्हणून सेंट कॅजेटन नावाचं जो चर्च आहे त्याच्या पायाखाली जे हिंदूंचं मंदिर होतं ते पाडून टाकलं होतं. तर त्याची प्रतिस्मृती म्हणून आम्ही तिथे एक शंकराचं मंदिर बांधलं, दगडाचं बांधलं, जे हजारो वर्ष राहू शकेल. तर त्यावेळेला त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती. त्याचं औचित्य साधून घरवापसी कार्यक्रम केला. कारण तिथे आजपर्यंत तिथे गावाच्या गावं ख्रिश्चनांची झालेली आहे. अशा प्रकारे गोव्यामध्ये परिस्थिती आहे. तो पहिला कार्यक्रम आम्ही तिथे केला आणि 300 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये घेतलं. त्यानंतर लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी छत्तीसगडला गेलो. त्यामुळे 17 तारखेला माझ्या समजुतीप्रमाणे छत्तीसगडमध्ये आम्ही 200 कुटुंबाला हिंदू धर्मामध्ये घेतलं. त्याच्यानंतर परवा आम्ही नागपूरला आलो 19 तारखेला काहीतरी. तर त्यामध्ये 500 कुटुंब घेतले आणि आज 255 कुटुंब हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश करत आहे. आता हे धर्मांतर नाही, हा घरवापसी कार्यक्रम आहे. कारण ईसाई मिशनरी काय करतात की
त्यांची आडनाव बदलत नाहीत, त्यांची नावं बदलत नाहीत, त्यांचा धर्म बदलत नाहीत, तर आदिवासींच्या मिळणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी उकळायच्या, फक्त उपासना पद्धती बदलायची आणि त्यांना ख्रिश्चन बनवायचं. हे वोट बँकेचं राजकारण आहे. कारण वोट बँक मजबूत होते ना, ज्यावेळी आम्ही ख्रिश्चन आम्ही ख्रिश्चन आम्ही ख्रिश्चन, त्या उमेदवारसुद्धा अरे कुठला मोहल्ला आहे, कुठली वस्ती आहे, तिथे ते उमेदवार उभा करून त्यांच्या मतदानात निवडून जाणारी माणसं वरती घेऊन जायचं आणि जे 450 वर्षापूर्वी पोर्तुगीज लोकांनी संपूर्ण देश कंट्रोलमध्ये ठेवला, तशा प्रकारे ते हे सुप्त राजकारण आहे, ते हाणून पाडणं गरजेचं आहे. म्हणून धर्मगुरू या नात्याने आम्ही हे घरवापसीचा कार्यक्रम करतो.